असा विचार करा की तुम्ही एका रस्त्यावरून जाताय जिथे मन प्रफुल्लित करणारी ताजी हवा वाहतीये, आसमंतात निसर्गाचा गंध दरवळतोय आणि आसपासची जमीन कशी तर हिरवाईनं नटलेली आणि शांततेत सुद्धा पक्ष्यांची किलबिल कानांना सुखावते। आणि हा असा रस्ता स्वप्नातला नाही तर तुमच्या घराचाच आहे। स्वप्नभर स्क्वेअर फूट सीझन 2 पॉवर्ड बाय कॉस्मोस बँक मध्ये आज आपण अशा फॅमिलीला भेटणार आहोत ज्यांना असाच रस्ता हवाय, ज्या रस्त्यालगत असेल त्यांचं स्वप्नातलं घर। तेव्हा फॅमिलीला भेटूया आणि जाणून घेऊया त्यांच्या घराबद्दलच्या आणखी काय काय अपेक्षा आहेत ते। हे आहे हबू कुटुंब, ज्यांना भटकंती करायला खूप आवडतं। हे मिस्टर विकास हबू यांचा स्वतःचा व्यवसाय असून देखील त्यांना टेबल टेनिस आणि क्रिकेट खेळण्याचीही आवड आहे। या मिसेस वैशाली हबू ज्या गृहिणी असल्या तरी स्टेट लेवल टेबल टेनिस चॅम्पियन राहिल्या आहेत। तर असं आहे हे आनंदी कुटुंब। त्यांच्या निसर्गरम्य घराबद्दल काय अपेक्षा आहेत ते जाणून घेऊया। तर विकास आणि वैशाली, तुमचं स्वप्नातलं घर कसं आहे ते जाणून घेण्यासाठी आता आपण इथे जमलेलो आहोत। आणि तुम्ही जसं सांगितलंय की तुम्हाला निसर्गाच्या कुशीत घर हवं आहे, घराबद्दल तर आपण बोलूयाच, पण एरवी सुद्धा तुम्हाला निसर्गाची कशी आवड आहे ते सुद्धा जाणून घ्यायला आवडेल। वर्षातनं एकदा आमच्या मोठ्या टूर्स होतात, पण अपार्ट फ्रॉम दॅट आमच्या अशी छोटी छोटी भटकंती बऱ्यापैकी सुरूच असते। ठीक आहे, आपण घराबद्दल आता बोलूयात। घर निवडताना सुद्धा तुमच्या मनात हेच आहे की निसर्गाच्या जवळ जायचं आहे, त्याच्यासाठी पण हेच कारण आहे का की निसर्गाची आवडही आहे आणि शहरापासून थोडं लांबही जायचं आहे? रोजच आठवड्यातनं 6 दिवस शहरात वावरल्यानंतर असं वाटायला लागलं आहे की शहराशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आहे, उदरनिर्वाह त्याच्यावरती आहे। त्यामुळे शहराच्या बाहेर परमनंटली आपण शिफ्ट होऊ शकत नाही, पण जर आपण आपलं रेसिडेन्स शहराच्या बाहेर शिफ्ट करता आला किंवा जवळपास आउटस्कर्ट्समध्ये शिफ्ट करता आला की जिथे बऱ्यापैकी निसर्ग आहे अजूनही, तर मग एक 5-10 किलोमीटर लांब पडलं ऑफिसपासनं म्हणा किंवा वर्कप्लेसपासनं म्हणा तरी मला जाणण्यासारखं आहे। वैशाली, तुमच्या नजरेतून तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर कसं बघताय किंवा घर प्रोजेक्ट कशा पद्धतीचा असावा असं तुमच्या मनात आहे? जर ते पुण्याच्या आउटस्कर्ट्सला असेल तर मला असं वाटतं प्रिफरेबली ती एक टाउनशिप असावी, जिथे जसं म्हटलं तसं निसर्गाच्या सान्निध्यात भरपूर मोकळी जागा असायला हवी, सासू सासऱ्यांना तिथे फिरता यावं, वॉकची सोय असावी, क्लब हाऊस असावं, शाळा असावी, मार्केट प्लेस जवळ असावी। म्हणजे आपल्या ज्या काही दिननित्याच्या गोष्टी आहेत त्या अडायला नकोत, अशा सर्व सुविधा तिथे असायला हव्यात। म्हणजे मॉडर्न ॲम्युनिटीज पण पाहिजेत आणि त्याचबरोबर सगळ्यांना ज्या सोयी लागतात त्यासुद्धा तिथे असल्या पाहिजेत। काही आता महत्त्वाचे प्रश्न विचारतो, यासाठी तुमचं बजेट तुम्ही किती डोक्यात ठेवलं आहे? बजेट म्हटलं तर बेसिकली आमचं एक सर्वसाधारण एक 3 बेडरूम हॉल किचन असं आम्ही घर बघतो आहे आणि त्यासाठी एक 90 लाख ते 1 कोटी इथपर्यंतचं बजेट आम्ही ठेवलेलं आहे, त्या पलीकडे जाता येणार नाही। पण पुण्यापासून किती लांबपर्यंत जायची तुमची तयारी आहे? मला थोडंसं आउटस्कर्टच प्रिफर करायचं आहे, बावधन, भुगाव आणि बावधन टू बाणेर, तर तेवढ्या एरियामध्ये मी बघतोय। आता ह्या सगळ्या अपेक्षा आम्ही आमच्या प्रॉपर्टी कन्सल्टंटला सांगतो आणि मग त्यांच्या रिसर्चमधनं काय निघतंय ते मी तुम्हाला येऊन सांगतो। मग आपण ऑन लोकेशन भेटूयात। नक्की। हबू कुटुंबाच्या अपेक्षा घेऊन आम्ही पोहोचलो प्रॉपर्टी कन्सल्टंट उमेश पवार यांच्याकडे। बजेटच्या अपेक्षेपासून ते सुरक्षेच्या चिंतेपर्यंत सगळ्या विषयांवर आम्ही उमेश पवार यांच्याशी चर्चा केली। बघूयात त्यांचं यावर काय म्हणणं आहे ते। नमस्कार, मी उमेश पवार, प्रॉपर्टी कन्सल्टंट म्हणून पुण्यामध्ये काही वर्ष काम करतो। स्वप्न पर स्क्वेअर फूट या टीममधून अमोल यांनी विकास हब्बू या कुटुंबियांची घराबद्दलची रिक्वायरमेंट आम्हाला कळवली। बावधन ते भुगाव किंवा बावधन ते बानेर या बेल्टमध्ये स्पेसिफिकली ते घर बघतायत आणि रिलेव्हंट काही रिक्वायरमेंट त्यांनी आम्हाला कळवलेली आहे। या रिक्वायरमेंटवरती काम करून रिसर्च टीम लवकरच आम्ही त्यांना भेटूयात। धन्यवाद। चर्चा झाल्यावर उमेश पवार यांनी सुचवला परांजपे स्कीम्सच्या फॉरेस्ट ट्रेलचा पर्याय। आता हबू कुटुंबाला आम्ही घेऊन आलो आहोत पुण्यातल्या भुगाव पौड रोड येथील फॉरेस्ट ट्रेलच्या प्रोजेक्टवर। इथे आमचं स्वागत केलं फॉरेस्ट ट्रेलचे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह मयुरेश तपस्वी यांनी। परांजपे स्कीम बद्दल आणखीन माहिती जाणून घेऊया त्यांचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुदेश खटावकर यांच्याकडून।
परांजपे स्कीम बांधकाम व्यवसायात 25 वर्षापेक्षा जास्त कार्यरत आहे आणि या 25 वर्षाच्या कालावधीत 170 प्रोजेक्ट सक्सेसफुली कंप्लीट केलेले आहेत. या कंप्लीट केलेल्या प्रोजेक्टमध्ये जवळजवळ 25,000 कुटुंब आज आनंदाने आणि सुखाने राहत आहेत. करंटली आम्ही जे 35 प्रोजेक्ट आमचे चालू आहेत त्यातले 2 मोठ्या टाउनशिप्स आहेत. एक म्हणजे ब्लू रिच आणि दुसरी म्हणजे फॉरेस्ट ट्रेल. ब्लू रिच ही हिंजेवाडीमध्ये आहे, ती जवळजवळ 135 एकरमध्ये आहे आणि फॉरेस्ट ट्रेल ही 180 एकरमध्ये आहे. फॉरेस्ट ट्रेल हा आत्ता 180 एकरचा प्रकल्प जरी असला तरी येणाऱ्या वर्षात तो जवळजवळ 450 एकरपेक्षा जास्ती प्रकल्प मोठा होणार आहे. आणि जेव्हा कुठचाही कस्टमर इथे येतो त्याला हे नक्कीच इथे आल्यानंतर अनुभव घेतल्यानंतर नक्कीच हे घर आवडेल ह्याची मला खात्री आहे. ही आपली पूर्ण फॉरेस्ट हिल साईटचं मॉडेल आहे. 180 एकरची जी फॉरेस्ट हिल साईट आहे त्याचं हे पूर्ण मॉडेल आहे. हा पौड रोड जिकडनं आपण आला असाल ते एंट्रन्स गेट आहे आपलं, जिकडनं आपण सरळ वरती येऊन हा जो फर्स्ट स्क्वेअर आहे ते आपलं सेल्स ऑफिस आहे. तिकडे आता आपण इथे आपण उभे आहोत. इथे आता आपण उभे आहोत. ही साईट या सेल्स ऑफिसच्या समोर आपले बंगलो प्रोजेक्ट आहे. 166 बंगलेज आहेत. फेज 1 आहे ही बंगलोची, जी ऑलरेडी आपण हँडओव्हर करून दिलेली आहे. त्याच्यानंतर याच्या फेज 1च्या पाठीमागे मोठा क्लब हाऊस आहे आपला. 40,000 स्क्वेअर फूटचा हा क्लब हाऊस आहे. त्या क्लब हाऊसमध्ये आपल्याकडे रेस्टो बार आहे, 8 गेस्ट रूम्स आहेत, अच्छा, पूल टेबल्स आहेत, स्विमिंग पूल आहे, जिम्नॅशियम आहे. त्याच्यानंतर तिथे 2 स्क्वॉश कोर्ट्स आहेत, तिथे ॲम्फी थिएटर आहे. तर अशा पूर्ण फॅसिलिटीज तिकडे दिलेल्या आहेत आपण या क्लब हाऊसमध्ये. इथे हे मध्ये 11 टॉवर आहेत. द हायलँड्स म्हणून आपण हे प्रोजेक्ट फॉरेस्ट हिल्समध्ये लॉन्च केलेलं आहे. तर हायलँड्समध्ये 11 टॉवर आहेत, पण त्यातले पहिले 8 टॉवर आपण लॉन्च केलेले आहेत. त्यामध्ये 2 BHK, 3 BHK, 4 BHK ड्युप्लेक्स फ्लॅट्स अवेलेबल असतील. 2 मजले त्याला खाली पार्किंग अवेलेबल आहे. त्याच्यावरती 11 मजल्याची ती बिल्डिंग आहे. फॉरेस्ट हिल्समध्ये एक स्कूल पण आहे आपल्याकडे. ते श्री रविशंकर स्कूल म्हणून आहे आपल्याकडे, श्री रविशंकर विद्या मंदिर, जे सध्या 10वी पर्यंत सुरू आहे, ऑपरेशनल आहे आपल्याकडे. ते बरोबर हायलँडच्या बॅक साईडला आहे आपल्याकडे. स्कूलच्या बॅक साईडला आपल्याकडे स्वतःचा स्टड फार्म आहे. वी हॅव अ हॉर्सेस विथ अस. 8 घोडे आपल्याकडे आहेत आणि आपण त्याला पण ट्रेनर ठेवलेला आहे, म्हणजे एक ॲडिशनल फॅसिलिटी आपण मेंबर्सला दिलेली आहे. आणि आपल्या सेल्स ऑफिस शेजारी आपण एक शॉपिंग मॉल काढलेला आहे, ज्याचं बजेशन आपण नेक्स्ट मंथपासून सुरू करत आहोत. तो दिस इज अ फुल फ्लेज ऑपरेटिव्ह टाउनशिप. ही पुढच्या वर्षी सुरू होईल आपल्याकडे. आपल्यासमोर मानस लेक आहे, तो खूप सुंदर मानस लेक आहे. त्याच्या बॅक साईडला इंडियाचे डोंगर आहेत आणि त्याच्या बॅक साईडला तुम्हाला सिंहगड फोर्ट तिथनं क्लिअरली दिसतो. आपल्या इथनंही तो क्लिअरली दिसतो. आपण ते बघणारच आहोत सगळं सिनरी, पण त्याच्या आधी आपण आपला सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला फ्लॅट कसा असेल हे पूर्णपणे कळू शकेल. हा आपला 3 BHKचा सॅम्पल युनिट आहे. विथ इंटिरियर आपण कसं दिसू शकेल फ्लॅट. हा लिव्हिंग प्लस डायनिंग एरिया आहे आपल्या फ्लॅटचा, जिकडे आपण विट्रिफाईड टाईल्स 2x2चं फ्लोरिंग देतो. लिव्हिंग प्लस डायनिंगला आपल्याला अटॅच एक सिटआउट आहे, जे 6.5 बाय 20चं आहे. आणि आपण इथे एक विंडो पण देतो, स्टँडर्ड साईज विंडोही प्रोव्हाइड करतो. हे आपलं 8 बाय 10चं किचन आहे. याला अटॅच्ड ड्राय बाल्कनी आहे, ज्याला आपण 3 ट्रॅक स्लायडिंग डोर्स दिलेले आहेत विथ मॉस्किटो मेश. आपण इथे एल टाईप ग्रॅनाइट प्लॅटफॉर्म देतो, स्टँडर्ड कुकिंग प्लॅटफॉर्म, आणि स्टेनलेस स्टीलचं सिंक त्याला आहे. ही आपली गेस्ट बेडरूम आहे, हिची साईज 14 बाय 11 आहे. याला आपण एक समोर विंडो दिलेली आहे. 3 ट्रॅक पावडर कोटेड स्लायडिंग विंडो आहे ती. याला अटॅच टॉयलेट दिलेलं आहे आपण, ज्याला ग्रॅनाइट फ्रेम दिलेली आहे. आणि आपण स्टँडर्ड CP फिटिंग्स प्रोव्हाइड करतो याच्यामध्ये.
ही आपली 11.5 बाय 11ची चिल्ड्रन्स बेडरूम आहे. सफिशियंटली स्पेशियस आहे. इथे 2 मुलांचे तुम्ही अकोमोडेशन आरामात करू शकता. आणि एक विंडो पण आहे या बेडरूमला. ही आपली 14 बाय 11ची मास्टर बेडरूम आहे. त्याला अटॅच टॉयलेट पण दिलेलं आहे आपण. इथे थोडंसं वेगळं आहे. इथे आपण वुडन लॅमिनेशन प्रोव्हाइड करतो ॲज अ फ्लोरिंग म्हणून. या बेडरूमला अटॅच्ड एक छोटंसं सीट आउट दिलेलं आहे आपण. सो फॉर अ प्रॉपर व्हेंटिलेशन पर्पज आपण या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याला ओपननेस खूप सुंदर मिळतो तुम्हाला फ्लॅटला. थोडे रिलॅक्स व्हा जरा, कारण तुम्ही एवढा मोठा सगळा परिसर बघून आलात फॉरेस्ट ट्रेल्सचा आणि सॅम्पल फ्लॅट वगैरे सगळं तुम्ही बघितलं. आपल्याबरोबर उमेश आहेत जे आपल्याला इथे घेऊन आले होते फॉरेस्ट ट्रेल्समध्ये, आणि त्यांना आणि मला दोघांनाही आता ऐकायचं आहे की हा प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटला, आवडला की नाही आवडला. खरं सांगायचं असेल तर अमोल, न आवडण्यासारखं ह्यात काही नाही आहे. ओके. त्यामुळे हा 100% प्रोजेक्ट आवडलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त ग्रीनरी आणि कमीत कमी कन्स्ट्रक्शन. इन्फ्रास्ट्रक्चर खूप सुंदर डेव्हलप केलेलं आहे. माझी जी बेसिक रिक्वायरमेंट होती 3 BHKची ती इथे कंप्लाय झालेली आहे. ॲम्युनिटीज खूप चांगल्या दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एकपेक्षा जास्त टेरेसेस दिलेले आहेत 3 BHKला. वैशाली, तुम्ही काय सांगाल? म्हणजे इथे आल्यापासून, एंट्री केल्यापासून ते अगदी आता सॅम्पल फ्लॅट, या घराची रचना सगळी बघितलीत, एक गृहिणी म्हणून तुमच्या नजरेतनं तुम्हाला काय आणखीन वेगळं जाणवलं, काय स्पेशल जाणवलं? फ्लॅट म्हणाल तर स्पेशियस आहे. किचन पण वेल प्लेस्ड आहे विथ ड्राय बाल्कनी. त्यामुळे फ्लॅटमध्ये काढण्यासारखं नक्कीच काही नाही. मेन म्हणजे क्लब हाऊस. आवडण्यासारखं काय आहे तर मेन क्लब हाऊस. क्लब हाऊसमध्ये टेबल टेनिस, स्क्वॉश, जिम्नॅशियम, अगदी त्यांनी स्पासुद्धा इन्क्लूड केलेलं आहे. तर त्यामुळे क्लब हाऊस तर म्हणजे प्रेमात पडली मी त्याच्या, ॲब्सल्युटली. आणि त्यांचा स्टड फार्म आहे जे आत्ताच्या मुलांसाठी एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरू शकतं. मला वाटतं उमेश, सगळ्याच गोष्टी त्यांनी चांगल्या सांगितल्या, पॉझिटिव्ह त्यांना सगळ्या गोष्टी आवडल्या. तुम्ही काय विचार केला होता ह्यांना हा प्रोजेक्ट सुचवताना? मॅडमनी मेन्शन केलं होतं स्पेसिफिक की त्यांना एक बिग टाउनशिपमध्ये त्यांना घर हवं आहे, जिथं सगळ्या सुखसोयी ऑलरेडी असतील, अशा प्रकारचा प्रकल्प त्यांना बघायचा आहे. तर हे जे लोकेशन आहे, आजूबाजूला बघितलं तर 5000 एकर NDA फॉरेस्ट आहे. तर लहान मुलांपासून सिनियर सिटीजनपर्यंत सर्वांसाठी स्कोप असलेल्या ॲम्युनिटीज किंवा फॅसिलिटीज इथं आहे.
या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता हा प्रोजेक्ट, हा प्रकल्प जास्त सुटेबल आहे असं मला वाटलं. इथे जर राहायला आलो आम्ही तर मला नाही वाटत की आम्ही फॉरेस्ट ट्रेल सोडून बाहेर कुठे फिरायला जाऊ. खरंय खरंय. पण तरी अजून तुम्ही जर आणि तर असं म्हणताय, तर ह्याच्या मागे काय कारण आहे? म्हणजे मी तर विचारणार होतो की तुम्ही बुकिंग कधी करताय. ॲक्च्युली तसं म्हणलात तर मी बऱ्यापैकी फ्रीज केलेलं आहे, पण फक्त एकच थोडीशी अडचण फायनान्सची आहे. ठीक आहे, फायनान्सचा फक्त विषय आहे ना. कॉस्मॉस बँकेशी आपण बोलूयात आणि त्यांच्याशी बोलून तुम्ही ठरवा की पुढे कसं जायचं आहे ते. तर आपण आधी कॉस्मॉस बँकेशी बोलून पुढच्या गोष्टी ठरवूयात. ठीक आहे. थँक्यू. तर विकास आणि वैशाली महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे प्रॉपर्टी आवडण्याचा. परांजपे स्कीमचा फॉरेस्ट ट्रेल जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला खूप आवडला, फ्लॅटही आवडला, आसपासचा परिसर जसा तुम्हाला पाहिजे होता तसाच निघाला. पण आता ह्या पुढचा टप्पा म्हणजे पैशांचा. आता पैसे किती लागणार आहेत आणि बजेट किती आहे, लोन किती घ्यावं लागेल, यासाठी आपल्यासोबत इथे आहेत कॉस्मॉस बँकेचे AGM रवींद्र देशपांडे आणि आपल्यासोबत पुन्हा एकदा मयुरेशसुद्धा आहे. मयुरेशने बरीच मेहनत घेतली, फ्लॅट दाखवायला सुद्धा आसपासचा परिसर तुम्ही फिरलात आणि त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या. त्यामुळे तुझंही अभिनंदन, कारण त्यांना फ्लॅट आवडलाय. पण आता किंमत किती आहे फ्लॅटची ते त्यांना समजून घ्यायचं आहे. तर एकंदरीत खर्च किती येईल हा फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर? विकास सरांनी आणि वैशाली मॅडमनी खास 3 BHK असा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. तो 3 BHK इन्क्लुडिंग अवर क्लब हाऊस मेंबरशिप, जो सुंदर आपला क्लब हाऊस आहे फॉरेस्ट ट्रेलचा, ते सगळं पकडून ते पॅकेज हे 98 lakhsपर्यंत जातं. त्याच्यामध्ये ऑल गव्हर्नमेंट टॅक्सेस कव्हर होतात, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, वॅट, सर्व्हिस टॅक्स. जसं विकास तुम्ही सांगितलं होतं की 90 लाख ते 1 करोड एवढं तुमचं बजेट आहे, तर त्या बजेटमध्ये बसतंय. त्यामुळे पुढे जायला हरकत नाही असं दिसतंय आता. म्हणजे थोडं टेन्शन दूर झालेलं आहे असं म्हणता येईल. आता राहिलं काय टेन्शन? बेसिकली माझ्या मनात 3च प्रश्न आहेत. एक म्हणजे ॲज अ बिझनेसमन मला किती मॅक्सिमम लोन मिळू शकेल, एक. नंबर 2, रेट ऑफ इंटरेस्ट होम लोनसाठी तुमचं कमीत कमी किती असेल, आणि नंबर 3 म्हणजे किती मॅक्सिमम टेन्युअरसाठी तुम्ही देऊ शकाल. तुमच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं देतो. कॉस्मॉस बँकेमध्ये होम लोन प्रॉडक्ट आता जो आहे उपलब्ध, तो सगळ्या टर्म्समध्ये अतिशय कॉम्पिटिटिव्ह आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 10% 70 लाखापर्यंत साधारण तुम्हाला लोन लागेल त्याचा पडेल आपल्याला. हे इंटरेस्ट डेली रिड्युसिंग पद्धतीने चार्ज होतं, म्हणजे सर्वात कमी चार्ज होतं. रक्कम म्हणाल तर 70 लाखापर्यंत 98 लाखाच्या अगेन्स्ट आपण देऊ शकू, आणि पिरियड 20 वर्ष जास्तीत जास्त आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये कमीत कमी पिरियड घ्यावा म्हणजे तुमचं बर्डन कमीत कमी राहतं टोटल पेमेंटचं. जरी EMI थोडासा वाढला तरीसुद्धा टोटल बर्डन कमी होतं, कारण तेवढ्या पिरियडचं इंटरेस्ट कमी बसतं. अजून काही आहे मनामध्ये? नाही, आत्ताच विचारू शकता तुम्ही, ते आपल्याबरोबर आहेत. नाही चालेल. त्यामुळे काय तुम्ही दोघे हसताय मस्तपैकी. म्हणजे सगळं आता टेन्शन गेलंय आणि त्या फॉरेस्ट ट्रेल्समध्ये आपण घर घेतोय याचा आनंद दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर. आता कधी राहायला येतो आणि कधी या सगळ्या गोष्टींचा आनंद उपभोगतोय असं वा वा वा. इथे जो मस्त वारा वाहतोय तो आपल्या घरामध्ये बसून तो आपण कधी अनुभवणार याची तुम्ही वाट बघताय. मयुरेश, पुन्हा एकदा अभिनंदन, कारण आता त्यांनी नक्की केलंय की फॉरेस्ट ट्रेल्समध्ये घर घ्यायचं आणि त्यांनी कॉस्मॉस बँकेकडनं सुद्धा चांगली मदत त्यांना मिळतेय. तर आता ही बुकिंगची प्रोसेस पुढची कशी असेल? बुकिंग प्रोसेस आपण करून घेणार आहोत. ओके. पण त्याच्या आधी आपण एक सेलिब्रेशन करणार आहोत, विच इज अवर Okay. पार्ट. ओके. सो प्लीज तिकडे येता माझ्याबरोबर. विकास आणि वैशाली हबू आणि त्यांची फॅमिली आता परांजपे स्कीम्सच्या फॉरेस्ट ट्रेल्स या प्रोजेक्टमध्ये आपली एक नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. ते इथे फ्लॅट बुक करतात. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे काय सरप्राईज आहे ते? नक्कीच. ते एक्साइट आहेत आणि याच निमित्ताने आपण करतो एक स्पेशल सेलिब्रेशन. आपल्या सोबत आहेत परांजपे स्कीमचे CEO मिस्टर सुदेश खटावकर. खटावकर सर, निसर्गाच्या सान्निध्यात म्हणणार नाही, भर निसर्गातच एवढ्या विस्तीर्ण जागेमध्ये एवढा सुंदर प्रोजेक्ट तुम्ही उभा करताय आणि त्यामध्ये घरांचे वेगवेगळे पर्याय सुद्धा तुम्ही उपलब्ध करून दिलेत आणि सुंदर प्रतिसाद सुद्धा तुम्हाला मिळतोय. काय भावना आहे? घर म्हटलं आजकाल तर आपण कॉन्क्रीट जंगल्स बघतो, आणि तुम्ही जर हा परिसर सगळा बघितलात, जसं तुम्ही म्हणालात निसर्गाच्या मध्यात पसरलेला हा आमचा प्रकल्प आहे, तेव्हा जे कोणी इथे येऊन प्रत्यक्ष ते अनुभवतात
आणि मग त्यांचा जो प्रतिसाद मिळतो तो म्हणजे विशाल आणि वैशालीने घेतलेला हा निर्णय. आणि सगळ्यात प्रथम म्हणजे मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन देतो आणि ऑल द बेस्ट करतो. थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. आमच्या विशेष तुमच्याशी राहतीलच नेहमीच. आणि तुमच्यासाठी म्हणून एक छोटीशी आमच्याकडून कुणाला निसर्गाच्या जवळ घर हवंय किंवा कुणाला शहराच्या मध्यभागी, कुणाला सेकंड होम पाहिजे तर कुणाला प्लॉट विकत घ्यायचा आहे किंवा कुणाला इन्व्हेस्टमेंट म्हणून घर खरेदी करायचं आहे. तुमच्या स्वप्नातल्या घराची अपेक्षा कोणतीही असू दे ती पूर्ण करायला स्वप्न पर स्क्वेअर फूटची टीम आहेच, हे आत्ताच तुम्ही पाहिलंच आहे. तुम्ही फक्त घराचं स्वप्न पाहायचंय, ते पूर्ण करायला आम्ही आहोतच. स्वप्न पर स्क्वेअर फूट सीझन 2 पॉवर्ड बाय कॉस्मॉस बँकमध्ये यानंतर आपली भेट पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.